धगे साहेब मुर्दाबाद मुर्दाबाद। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये रविकांत भाऊ तुपकर यांच्या 5 दिवसाच्या आंदोलनामध्ये आपल्यासारखा निगरगट्ट गेंड्याचा कातडीचा माणूस जर या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनामध्ये नुसतं ठुडपे करत असेल आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतो, शासनाचा निषेध आम्ही करतो। या संदर्भामध्ये आम्ही रविकांत भाऊ तुपकरांच्या पूर्ण पाठीशी आहोत, पूर्ण महाराष्ट्रातील जनता रवी भाऊंच्या पाठीशी आहे। शेतकरी आंदोलनाचा विजय असो, शेतकरी आंदोलनाचा विजय असो, पीक विमा मिळाला पाहिजे। माननीय शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर यांच्या पाठीशी हजारो शेतकरी आज इथे येण्यास निघालेले आहेत। धगे साहेबांना देऊ मच्छर झाले आपण, त्यांना खूप मच्छर लावला। त्याचं काय झालं आता मामा? अंगारी माणूस 4 आणि 5 दिवस अन्नत्याग करून बघा बरं तुम्ही जरा। एवढं केल्यानंतर जर तुम्ही अजूनही या पद्धतीने तुम्ही गेंड्याची कातडी पाळली काय करायचं? आणि एक्झिक्युशन करून दे ना, हे सांगितलं त्याच्या कंपनीची भाषा तुम्ही तुम्हाला तुमचा गर्व आहे का अधिकारी असल्याचा? तुम्हाला 50 वेळा सांगितलं तुमच्यासारखा इमॅच्युअर अधिकारी पाहिला नाही माझ्या 22 वर्षात। मी बघतो तुम्ही माझ्याकडे तक्रार करा, सगळं अमेल सुरू आहे। तुम्हाला अजूनही सांगतोय तुम्ही हे नीट करा, सगळं फोन लावा त्या कंपनीला आणि आजच्याच पैसे टाका। जर तुम्ही अपलोड केलं म्हणता तर पैसे काढा घेतले, 4 सेकंद लागले नाही तुमच्या। नाही त्यांना काय करायचं करू दे, आपलं म्हणणं आपण मांडलं, काय बोलू नका त्यांच्यामध्ये। खोटं नका बोलू बा, खोटं बोलताय, खोटं रिपोर्ट घेणं तुमचं काम आहे ना, प्रत्येकाला फोन लावणार आहे तुम्ही। आम्ही लावणार आहे का फोन? आम्ही सांगायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला गावात बोलणार। शेतकऱ्याच्या मागण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झाले। आपण बघू शकता रविकांत तुपकर हे कृषी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आंदोलन करत आहे। सोबत त्यांनी गादी आणलेली आहे, उशी आणलेली आहे आणि ते इथं मुक्काम आंदोलन करत आहे। त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। रवी भाऊ, तुम्ही आज आंदोलन करत आहे, आंदोलन करण्याची पार्श्वभूमी काय? मागच्या वर्षीचा शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा अजूनपर्यंत मिळालेला नाही। आम्ही जेव्हा शेतकरी तक्रार करतो तेव्हा 10 दिवसात पंचनामा व्हायला पाहिजे, पुढच्या 15 दिवसामध्ये पैसे यायला पाहिजे। 25 दिवसामध्ये नाही आले तर 12% व्याजानं शेतकऱ्यांना परतावा दिला पाहिजे आणि त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे। हे नैसर्गिक आहे, असा नियम आहे। परंतु 9 महिने झाले मागच्या वर्षीचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही। आम्ही सातत्याने मोर्चे केले, आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन केलं, मुंबईपर्यंत गेलो। हे फक्त आश्वासनावर आश्वासनं देतात आणि त्या कंपनीकडून पैसे वसूल करून देणं ही कृषी विभागाची जबाबदारी आहे। हा विभाग करत नाही। आज आमचा संयम आता संपलेला आहे, आम्ही सगळे शेतकरी कंटाळलेलो आहे। म्हणून मी आज वैतागून या जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये गादी घेऊन आलो, अंगावरचं पांघरूण घेऊन आलो, उशी घेऊन आलो, माझी बॅग घेऊन आलो। जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे पूर्ण मिळणार नाही आणि त्या कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी या दालनातून जाणार नाही, अशी माझी भूमिका ठरलेली आहे। पीक विम्याचे पैसे वेळेत मिळाले नाही तर काही नियम आहे का? मग 10 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही तक्रार करता एखादा शेतकरी किंवा माझं नुकसान झालं तेव्हा 10 दिवसात नियमानं पंचनामा व्हायला पाहिजे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये पैसे मिळायला पाहिजे, असा नियम आहे। आणि त्याच्यानंतरही जर त्या कंपनीला पैसे दिले नाही तर त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे, तिला ब्लॅकलिस्टेड करा, त्या कंपनीवर गुन्हे दाखल करा, अन्यथा त्या कंपनीकडून 12% व्याजानं शेतकऱ्याची रक्कम मिळाली पाहिजे, असा नियम आहे। 9 महिने झाले पैसे नाही आले। हे म्हणतात एप्रिलमध्ये क्लॉज बदलले। अहो, एप्रिलमध्ये जर तुम्ही क्लॉज बदलले तर फेब्रुवारी पर्यंत आमचे पैसे यायला पाहिजे होते। मग जानेवारी फेब्रुवारी तुम्ही काय केलं? काय केलं जानेवारी फेब्रुवारी मध्ये? ही आमची मागणी आहे। आमचे पेशंट संपले आता आणि हे म्हणतात त्या कंपनीवर आम्ही कारवाई करू शकत नाही। मग त्या कंपनीला लुटायचं साधन म्हणजे लुटायची परवानगी दिली आहे का शेतकऱ्यांना? अरे त्या कंपनीला जो प्रीमियम सरकारने भरला ते आमचे पैसे आहेत, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांच्या करातनं भरले गेलेले आहेत आणि हे निर्लज्जपणे म्हणतात की कंपनीवर आम्ही कारवाई करू शकत नाही। याचा अर्थ या कंपनीचा आणि यांचं साठल होत आहे, यांनी कंपनीकडून पैसे खाल्ले म्हणून हे कंपनीवर कारवाई करत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे। तुम्ही सोबत उशी गादी आणलीये, काय मुक्काम करणार आहे? मुक्कामच करणार, इथंच थांबणार ना। एरवी हे ऑफिस आमचं शेतकऱ्यांचंच आहे,
हे आमच्याच पैशातनं उभं राहिलेलं आहे. आम्ही इथं मुक्काम करतो, लोकशाही मार्गाने आले, त्यांचं काम ते करतात. त्यांनी जोपर्यंत पैसे शेतकऱ्यांचे जमा होणार नाही तोपर्यंत इथंच मुक्काम करणार. तर नक्कीच जे पीक विमा आहे, पीक विम्याचे पैसे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत इथंच मुक्काम करणार असल्याचा पवित्रा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतलाय. वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा.